प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 15 ऑगस्ट 2023 मंगळवार. सादर करत आहे गोना मुनघाटे यांच्या माझी काटीमुंडीची शाळामधील हा भाग. प्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. क्रमशः वाचन. आपल्या विद्यार्थ्यावरचे निरतिशय प्रेम एवढी शिक्षक होण्याची एकमेव पूर्व अट आहे. जे कृष्णमूर्तींना एक विद्यार्थी विचारतो की आम्हाला खेळण्यात जितका आनंद वाटतो तितका अभ्यासात का वाटत नाही, कृष्णमूर्ती म्हणतात, तुझ्या शिक्षकांना शिकवण्यात आनंद वाटत नाही म्हणून तुम्हाला शिकवण्यात आनंद मिळत नाही. ते पुढं म्हणतात, एखादी गायिका बैठकीवर गाणे म्हणण्यापूर्वी हजारो तास रियाज करते. गाणे तिच्या श्वासात आलेले असते. त्यामुळेच ती जेव्हा गायला बसते तेव्हा श्रोते ते गाणे कित्येक वर्ष गुणगुणत राहतात. असे तुझे शिक्षक जेव्हा शिकवण्यावर प्रेम करतील तेव्हा बाळा, शिक्षण हे तुझ्यासाठी खेळणे इतकेच आनंदी असेल. कृष्णमूर्तींची अपेक्षा ही पिढी नक्कीच कुठेतरी बहुतांशी जगत होती. काटेमुंडीची शाळा हे पुस्तक गडचिरोली जिल्ह्यातील एका शिक्षकाचे शैक्षणिक आत्मचरित्र आहे. याच गडचिरोली जिल्ह्यातील 60-70 शाळा बघून मी शाळा आहे, शिक्षण नाही हे पुस्तक लिहिले. नक्षलवादापासून नैसर्गिक दुर्गमतेला हा दुर्लक्षित जिल्हा, तिथल्या शैक्षणिक वास्तवाने मी विषण्ण झालो. पण याच जिल्ह्यात पूर्वी मुनघाटेसारखे एक शिक्षक इतक्या निष्ठेने काम करत होते, हा मला नैराश्य झटकायला लावणारा अनुभव होता. तेच साऱ्या प्रश्नाचे उत्तर होते. मुनघाटे गुरुजीसारखे शिक्षक हेच नक्षलवादापासून अज्ञान दारिद्र्याने पिचलेल्या गडचिरोलीला उत्तर आहे. महाराष्ट्रातील आदिवासी भागात देशात सर्वात जास्त आश्रमशाळा काढू नये. राष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्रातील आदिवासी भागातील गळतीचे कारण दारिद्र्य हे सांगितले जात असले तरी ते अर्धसत्य आहे. आश्रमशाळासारख्या सुविधांमुळे ती तक्रार गैरलागू आहे. गळतीचे खरे कारण प्राथमिक स्तरावर शैक्षणिक क्षमता चांगल्या रीतीने प्राप्त न होणे, हा शाळा आनंददायक न वाटणे हे आहे. 4थीपर्यंत जर मुले शाळेत जाऊनही निरक्षरच राहिली, शिक्षकांनी प्रेमाने वागविले नाही तर विद्यार्थी गळती होते. त्यातही पुन्हा बोलीभाषेचा मुद्दा आहे. बोलीभाषेतून लवकर विद्यार्थी प्रमाण भाषेकडे आणले तर ते टिकतात. त्यात मुक्त वातावरणात राहणारी आदिवासी मुले बंदिस्त शाळेतच पुस्तकी अभ्यासक्रमात रमत नाही. आदिवासी विद्यार्थ्यांना पक्षी, जंगल, नेमबाजी हे जे अज्ञान आहे त्याची ओळख अभ्यासक्रमात कुठेच सापडत नाही. आणि ज्या पाठांतराशी त्यांचा पिढ्यानपिढ्याचा संबंध नाही ते म्हणजे जणू शिक्षण, ही सारी गळतीची कारणे. पण मुनघाटेंनी या प्रत्येकाला उत्तरे शोधली आहेत. त्यांचे सार्वत्रिकरण केले तर गळती वेगाने थांबू शकते. शालाबाह्य मुलांचा अभ्यास करताना भावंडे सांभाळणे हे कारण शिक्षकाला निरुत्तर करते. पण शालाबाह्य मूल होऊ नये म्हणून विद्यार्थ्याचे भावंड सांभाळणाऱ्या म्हातारीला साडी घेणारा हा शिक्षक, तज्ज्ञांना उत्तरे सापडण्या अगोदर कृतीतून उत्तरे शोधणारा. मुनघाटे गुरुजीसारखे शिक्षक बघितल्यावर शिक्षक हीच समस्या आणि शिक्षक हेच उत्तर वाटू लागते. आदिवासी वंचितांच्या शिक्षणावर सर्व देशभर मीडियात, परिषदांमधून चर्चाच्या हवाई फवारणीचा धुरळा उडवणारे आमच्यासारखे तज्ज्ञ आणि गडचिरोलीच्या दुर्गम जंगलात शिक्षणाचे रोपटे लावून ठिबक सिंचन करणारे मुनघाटे गुरुजीसारखे आजही वाडीवस्तीवर असलेले असंख्य बिनचेहऱ्याचे गुरुजी यांच्या खांद्यावरच सारे राष्ट्र उभे आहेत. तेव्हा मुनघाटे पुढे नतमस्तक होणे ही या बांधिलकीला आणि समर्पित पिढीला सलामी आहे. तुमचे काम जगापुढे यायला ते दिल्लीला इंडिया गेटलाच केलं पाहिजे असं नाही. साधी मोबाईलची रेंज गेली तर जग आपल्याला विसरेल की काय ही भीती वाटणारे आपण. गडचिरोलीच्या जंगलात शाळा चालवू नये, आज आपण त्यांचा मॉडेल म्हणून शोध घेतो आहोत. हा संदेश आज चमकेश संस्कृतीत खूप महत्त्वाचा आहे.
टीचर पुस्तक लिहिणारी सिल्विया ही न्यूझीलंडला मावरी आदिवासी बेटावर शिकवत होती. तिने तिथे वाचनाच्या पद्धती वापरल्या आणि तिच्या मृत्यूपर्यंत त्या कोणाला माहीतही झाल्या नाहीत. प्रकाशकही मिळाला नाही. तो चांद पुस्तकातला शिक्षक रेल्वेच्या डब्यात शाळा चालवतो. त्या डब्यावर बॉम्ब पडून शाळा बंद होते. शिक्षक मरून जातो. पुढे त्यात त्याचे विद्यार्थी सारे अनुभव लिहून काढतात. टीचर आणि तोत्तोचान आज शिक्षणातले बायबल झालेत. जगातल्या अनेक भाषा पोहोचून शिक्षकांना प्रेरणा देत आहेत. काटी मुंडरीची शाळा त्याच परंपरेतील मुले मावरी असोत की माडिया, त्यांची भाषा वेगळी असेल पण शिक्षणाची पद्धती एकच आहे. शिक्षकांचे शब्दातून पाझरणारे अकृत्रिम प्रेम. माझी ही मुले बदलली पाहिजेत एवढ्याच तीव्र तळमळीने होणारी धडपड ही दोन्हीकडची रीत आहे. शिक्षणशास्त्र, अध्यापन पद्धती, वृक्ष पुस्तकांना ओलांडून जाणाऱ्या जगातील तळमळीच्या शिक्षकाची ही एकच भाषा आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की एखाद्या शिक्षकातले हे समर्पण व्यवस्थेत कसे आणायचे. अप्रगत विद्यार्थ्यांच्या वर्गावर उभ्या असलेल्या नव्या पिढीत कसे संक्रमित करायचे, याची लस कशी बनवायची ही माझी चिंता आहे. ते होईल किंवा न होईल, पण किमान साने गुरुजींची साधना, गुरुजींची प्रेरणा काठीमुंडीहून घेऊन पुन्हा निघाली आहे. निवृत्त शिक्षक उपक्रमातील शिक्षकांची अनुभव कथने पुस्तक रूपाने यायला हवीत. उपक्रमशीलता, बांधिलकीचे जागरणच प्राथमिक शिक्षणाला गतवैभव प्राप्त करून देईल. माझी काठीमुंडीची शाळा. काठीमुंडीला जाण्यासाठी मालमोटारीची ट्रक्स रांग उभी होती. ट्रक मिळेल का हो? चहा पाण्यासाठी गावात थांबलेल्या एका ट्रक ड्रायव्हरला मी विचारले. बाबूजी, काठीमुंडी को काय को मरणे जाते? त्या ड्रायव्हरने मला असा उलट सवाल केला. काय बोलावे ते क्षणभर मला सुचले नाही, पण माझा निश्चयी चेहरा पाहून ट्रक ड्रायव्हर त्याच्या घनदाट दाढीमिशीतच हसला. त्याने मला न्यायचं कबूल केलं. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातून कोळसा घेऊन जाणारे ते रिकामे ट्रक होते. या परिसरात प्रवासासाठी दुसरे साधन नसल्यामुळे आजूबाजूच्या गावातील काहीशा मळकट कपड्यातील आणि काही अर्धनग्न मंडळी ट्रकजवळ आशाभूतपणे रेंगाळत होती. मला ड्रायव्हरच्या केबिनमध्ये जागा मिळावी म्हणून मी ड्रायव्हरची अजिजी करू लागलो. ड्रायव्हर म्हणाला, देखो बाबूजी, आपको आना है तो यहाँ से 1 मील आगे पेट्रोल पंप के पास जाके खड़ा रहो. केबिन में जगह नहीं मिलेगी. मोहरिल साहब और उनका जनाना वहाँ बैठा रहा है. आपको ट्रक में पीछे बैठना पड़ेगा. वहाँ साले पुलिस वाले तंग करते हैं. करके आपको आना ही है तो आगे होके रहो. आपको मैं सांजगड छोड़ दूंगा. काठीमुंडीच्या शाळेत माझा शिक्षक म्हणून रुजू होण्याचा आदेश घेऊन मी अखेर सांजगडच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकमध्ये चढलो होतो. राज्याच्या नकाशात सोडाच, पण जिल्ह्याच्या नकाशातही ज्या गावाचे नाव सापडण्याची मारामार अशा काठीमुंडी नावाच्या गावी माझी शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. सांजगड येताच सारे ट्रकमधून उतरले. दिवस कलथा झाला होता. 2 घटका दिवस उरलेला. नवीन रस्ता, एकटा माणूस, सोबतीला कुणी नाही. काठीमुंडीची बिकट वाट, काटेच काटे, कुठे फुलांचा पत्ता नाही. अंगावर शहारे आले, पण निर्धार कायम होता. सांजगडला जेथे ट्रक थांबतात जणू ते एक प्रवासी स्टँडच होते. पंचाबाजा कापड कमरेस व तेवढेच कापड डोक्यास गुंडाळले. काळ्या शार अंगाचा एक म्हातारा माझ्यासमोर हातात सोटा धरून पुढे आला. काठीमुंडीचे मास्तरजी, त्या आपण होवा काय, असा त्याने प्रश्न केला. हो, मी म्हणालो. पण आपण कोण? त्यावर तो आदिवासी गृहस्थ म्हणाला, मी मडगू पाटील, काठीमुंडीचा. तुम्ही एकट्याने सायकलवर काठीमुंडीला येणं धोक्याचं आहे म्हणून पंचायतीच्या बड्यासाहेबांनी सांजगडला बंडी ठेवण्यासाठी मला सांगितले होते. माझ्या जीवात जीव आला.
पंचायतीच्या बड्या अधिकाऱ्याने मला एवढ्या दूर फेकले, पण माझी थोडी सोय करून दिली. याबद्दल मी त्यांचे मनातल्या मनात मनपूर्वक आभार मानले. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपल्या कर्तृत्वावर विश्वास आणि प्रेम असेल तर माणूस कुठेही व कितीही अंधारात दिवा लावू शकतो. फक्त आपल्यात आनंद, उत्साह, आत्मविश्वास व काहीतरी करण्याची, चांगलं करण्याची जिद्द हवी. तर आपणही बदलू शकतो व आपल्याबरोबर आजूबाजूचा समाज बदलू शकतो, हा मला विश्वास आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. तुमची मैत्रीण, तुमची बाई. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचनालयाकडून. धन्यवाद. वंदे मातरम्.